नमस्कार मंडळी, मी आज बनवणार आहे घेवडीची शेंग. लसूण कोथिंबीर अशी मिक्सरमधून बारीक करून घेतली. नंतर कढई ठेवली, त्याच्यात 2-3 पळ्या तेल टाकलं. जिरं मोहरी टाकून घेतली. जिरं मोहरी चांगली तडतडू दिली. नंतर त्याच्यात लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून परतून घेतले. नंतर त्याच्यात काळं तिखट, लाल तिखट, गरम मसाला, हळद टाकून परत एकदा परतून घेतले. नंतर त्याच्यात घेवडीची शेंग टाकून घेतली. नंतर ती छान अशी परतून घेतली. गॅस बारीक करून घेतला. छान अशी परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये मीठ टाकले. मीठ टाकून परत एकदा परतून घेतली. नंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं. पाणी टाकल्यावर नंतर त्याच्यात थोडा कूट टाकून परत एकदा परतून थोडं त्याच्यात पाणी टाकलं. अशी झाली घेवडीची शेंग तयार.